हॅलो फॅमिली, कसे आहात? तर बघा, आज मी तुम्हाला एक गंमत दाखवते. सकाळी सकाळी मिस्टरांचं आणि माझं थोडेसे वाद झाले, थोडेसे भांडणं झाले. जे खट्टी-मिठी लढाई असते ना, ती झाली आहे. आणि त्यांना जायचं आहे अंघोळीला. त्यांना त्यांचे आतले कपडे सापडत नाहीत. बाहेर एवढे सारे कपडे वाळत घातलेत, पण त्यांचे कपडे त्यांना सापडत नाही आहेत. आणि मी त्यांची मज्जा घेते. आम्ही एकमेकांशी बोलत नाही आहे, त्यामुळे ते मला काय प्रश्न विचारणार नाहीत की. आणि मी हातात झाडू घेऊन त्यांचा व्हिडिओ शूट करते. तर बघा, त्यांची कशी गंमत चालली आहे. जायचं अंघोळीला, पाणी काढलंय, पण त्यांना त्यांचे कपडे सापडत नाही. आणि मी काय त्यांना त्यांचे कपडे दाखवणार नाही आणि ते काय मला विचारणार नाही. तर अशा प्रकारे मी आतमध्ये आली, तर तुम्ही बघू शकता त्यांनी कसं त्यांचं तोंड लपवलंय. त्यांना कपडे सापडले नाही. मुलांना विचारतायत, तर मुलांना काय माहिती नाहीत मी त्यांचे कपडे आतमध्ये अडकवलेले आहेत. अंघोळीला जाऊ तर जाऊ कशी, अशी त्यांचं झालेलं आहे. तर कपडे शोधण्यामध्ये ते मी त्यांचा व्हिडिओ काढते. बोलत नाही ना, बिना कपड्याची अंघोळ करा. परत बाहेर आले. व्हिडिओसमोर लाजतायत आणि मी त्यांची मज्जा घेते. शेवटी फायनली त्यांना दिसले त्यांचे कपडे आणि त्यांनी त्यांचे कपडे घेतले आणि मग नंतर ते गेले बाथरूममध्ये अंघोळीला. थोडा वेळ जर बायकोशी बोलले नाही, तर बिना कपड्याची राहायची वेळ येते. तर ऐक, माझं स्पष्ट सांगते मी. तुझ्या बापाला सांग, जेवून घ्यायला मला बाहेर जायचं आहे. हा, गिळायला सांग आनंदी. आनंदी, तुला कळतंय मी त्यांच्याशी बोलत नाही. एक शेंगदाणा त्यांना सांभाळता आला नाही, ते मला काय सांभाळतील. तर हे भांडण झालं होतं शेंगदाण्यावरनं, म्हणून मी त्यांना शेंगदाण्यावरनं टोमणं देत होते. त्यांना मिक्सर लावा सांगितलं. त्यांनी मिक्सरच्या भांड्यातले सगळे शेंगदाणे घरभर पांघरले आणि पूर्ण घरामध्ये शेंगदाण्याची शेती केली. आणि त्यामुळे मी त्यांना खूप ओरडले आणि त्यामुळे ते रागवले, ते पण मला ओरडले आणि आमची अशी खट्टीमिठी भांडणं होत होती. आणि आमची भांडणं झाली की मग आम्ही मुलांना मध्ये घेतो. आम्ही एकमेकांशी बोलत नाही. आनंदी, तू सांग तुझ्या बापाला. ते बोलतात, तू सांग तुझ्या आईला. तर अशी आमची मजा मस्ती चालू असते. कितीही भांडण झालं तरी ते आम्ही आनंदात खुशीतच राहतो. लगेच भांडणं सोडून देतो, राग विसरून जातो. तर फायनली स्वयंपाक केल्यानंतर मी, तर बघू शकता तुम्ही, माझी भाजी होते एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मी नाचणीच्या भाकरी केलेल्या आहेत. तर नाचणीच्या भाकरी बघू शकता, मस्त मोठ्या मोठ्या गोल गरगरीत अशा ह्या भाकरी केलेल्या आहेत. तर आज मला कामावर सुट्टी होती, मी नव्हती गेली कामावर. तर हा खूप जुना व्हिडिओ आहे. जवळजवळ 15 ते 20 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि त्याची एडिटिंगच राहिलेली, म्हणून मग आज एडिटिंग करते आणि हा जुना व्हिडिओ अपलोड करायला लागली आहे. तर मस्त अशा मोठ्या मोठ्या टम्म फुगलेल्या अशा मी ह्या नाचणीच्या भाकरी बनवल्या आणि त्याबरोबर ही मस्तपैकी भाजी बनवली. तर आता आम्ही जेवण करणार आहोत आणि पुढे अजून व्हिडिओत काय होतंय ते तुम्हाला दाखवणार आहे. तर अशाच आमच्या छोट्या छोट्या मजा मस्ती बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, मला खूप खूप सपोर्ट करा. तर बघा, माझी भाकरी किती मस्त टम्म फुगते. ही नाचणीची भाकरी आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं ज्वारी, थोडीशी बाजरी, थोडंसं तांदूळ असं टाकून मी हे दळून आणलेलं आहे. पण जास्त करून ह्याच्यात नाचणी आहे. थंडीमध्ये बाजरी नाचणी खाल्लेलं कधी चांगलं असतं आणि एक टाईम तरी दिवसभरातनं भाकरी ही खाल्ली पाहिजे. चपात्या आपण नाही खाल्ल्या, कमी खाल्ल्या तरी चालतं, पण भाकरी शरीरासाठी खूप चांगली असते. तर आता तुम्ही विचाराल की ही भाजी मी कसली करते, ते ही अंडा कढी बनवते मी. अंडा कढी आणि सोबत भाकरी असा हा दुपारच्या जेवणाचा बेत आहे. जेवण करून आम्हाला बाहेर जायचं आहे, त्यामुळे मी पटापट स्वयंपाक करते आणि आज तेवढ्यासाठी मी सुट्टी घेतली. तुम्हाला तर माहिती आहे, मी स्वयंपाकाची कामं करते आणि आम्हाला सुट्ट्या कधीच नसतात. सणवार असो, शनिवार रविवार असो, काहीही असो, आम्हाला कामावर जावं लागतं. किती आजारी असो, काही असो, आम्हाला फक्त महिन्याला 2 सुट्ट्या मिळतात. आणि त्यात पण जर तिसरी सुट्टी घ्यायची म्हटलं तर कामावर खूप अडचणी येतात. तसं तर माझे दोन्ही कामं खूप चांगले आहेत. मॅडम कधीच सुट्टीसाठी नाही म्हणत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की रीमा गरज असेल तेव्हाच सुट्टी घेतात. कारण की मी माझ्या कामावर महिन्याला कधी-कधी त्या 2 सुट्ट्या ज्या आम्हाला असतात त्यासुद्धा घेत नाही, कारण मला कधी गरज पडत नाही. मी पहाटे कामावर जाते आणि 10 वाजेपर्यंत मी कामावरनं घरी येते. मग मला पूर्ण दिवस मिळतो. मग त्यामुळे मला सुट्टी घ्यायचा प्रश्न नाही येत. 4-5 तासाच्या कामासाठी काय सुट्टी घ्यायची असा विचार करते. बरं, जरी मी 2 घरची कामं करत असेल, तरी ही 2 घरच्या कामामध्ये मला ₹14,000 मिळतात. म्हणजे सकाळी 6 ते 10 पर्यंत
ह्या 4 तासामध्ये मला 14,000 मिळतात. त्यानंतर माझे घरात काही ना काय काम चालू असतं, जसं की मी ब्युटी पार्लरच्या ऑर्डर घेते. त्यानंतर ना आता मी हा लाडूचा बिझनेस सुरू केला आहे, लाडूचा ऑर्डर घेते. पण सध्या मी लाडूच्या ऑर्डर स्टॉप केल्या आहेत, कारण की तुम्ही जर माझा काल परवाचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यात मी डॉक्टरांकडे गेलेली आणि जी माझी नस दबली आहे ना कमरेची आणि मानेची, त्याला आता त्या मसलला सूज आली आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. आणि त्यामुळे जास्त वेळ बसून लाडू वळणं किंवा जास्त वेळ असं हलवत राहणं. आता बघा, जर मी हे जे डाएटचे लाडू बनवले, समजा मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवले, मेथीचे लाडू बनवले, तर त्यासाठी खूप वेळ भाजावं लागतं कढईमध्ये आणि खूप भाजणं करून मग नंतर ते वळावे लागतात लाडू. तर मला खांद्यावर जास्त प्रेशर घ्यायचा नाही, जास्त वेळ उभं राहायचं नाही, जास्त वेळ बसायचं नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे मी सध्या लाडूचे ऑर्डर पण बंद केले आहेत, कारण मला थंडीचा आहे ना माझा हा पेन वाढलेला आहे कमरेचा. बघा, तुमच्याशी गप्पा मारत मारत माझी भाजी पण झाली. एका बाजूला शेवटची भाकरी होते, तर अशी पातळ मस्त अशी अंडाकढी केली. ह्याच्यामध्ये भाकरी कुस्करून खाणार. तुम्ही बघू शकता किती मस्त टम्म फुगलेली भाकरी आहे. तुम्हाला आवडते का अंडाकढीमध्ये भाकरी कुस्करून खायला? तर आम्ही आता जेवण करतो. झाला आहे स्वयंपाक रेडी. तुम्ही पण या जेवायला. तर असा होता हा आजचा छोटासा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर किती छान रंग आला आहे आणि मस्तपैकी अशी आपली अंडाकढी तयार आहे, भाकरी पण तयार आहे. चला मग वाट कसली बघायची, पटकन मस्तपैकी प्लेट घेते आणि कुचकरून काला मोडून खाते. चला मग बाय.